पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय। तुमच्याकडे जर हे कार्ड असेल तर तुम्हाला आता मिळणार थेट 16,000 रुपये थेट तुमच्या बँकेमध्ये। महाराष्ट्रातील जवळजवळ 18 वर्षाच्या वरील आणि 60 वर्षाच्या खालील सर्व नागरिकांसाठी, महिला असो पुरुष असो किंवा कोणी असो, प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये येणार आता थेट 16,000 रुपये। सरकारने केली मोठी घोषणा। या योजनेचं स्वरूप नेमकं काय आहे, ही योजना कोणासाठी आहे, या योजनेमुळे कुणाकुणाला मिळणार पैसे, तुम्हाला तुमच्या गावात कोणत्या ठिकाणी जाऊन करावा लागणार अर्ज, कोणती लागणार कागदपत्रे आणि या योजनेसाठीचा सगळ्यात मोठा पुरावा काय, तेव्हा आपण जाणून घेऊया। या कार्डावरती तुम्हाला आता मिळणार थेट 16,000 रुपये थेट तुमच्या बँकेमध्ये। तेव्हा मित्रांनो, ही बातमी तुमच्यासाठी आहे। राज्यातील जवळजवळ 8.5 कोटी जनतेसाठी ही योजना सरकारने आणली असून महाराष्ट्रात आता सध्या SIR प्रक्रिया म्हणजे मतदान नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून राज्यातील जवळजवळ 3.5 कोटी मतदारांची नावं गायब झाली आहेत। त्यांची नावं आता कायमची काढली गेली आहेत। ही नावं काढल्याच्या नंतर आता महाराष्ट्रामध्ये ही योजना चालू केली असून 3.5 कोटी नागरिकांची नावं गायब झाल्याच्या नंतर सरकारने ही मोठी योजना लागू केली असून प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांसाठी या योजनेचा फायदा कसा होतोय, तुम्हाला तुमच्या मतदान कार्डावरती कसे मिळत आहेत पैसे, जाणून घेऊया। ही महत्त्वाची बातमी। रेशन कार्डवर देखील तुम्हाला पैसे मिळणार का, ही देखील अपडेट कशी आहे ती देखील आपण आता जाणून घेऊया। महाराष्ट्रामध्ये सरकार वेगवेगळ्या योजना तुमच्यासाठी वारंवार आणत असते। त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणत असते। आता कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी ही योजना चालू केली आहे, 15 जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात देखील झाली आहे। तेव्हा ही योजना कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे ती सुरुवातीला आपण जाणून घेऊया। महाराष्ट्राचे आपण जर बघितले 5 विभाग आहेत, विदर्भ आहे, त्यानंतर मराठवाडा विभाग आहे, पश्चिम महाराष्ट्र विभाग आहे, उत्तर महाराष्ट्र आहे आणि कोकण आहे। या विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना लागू आहे का, मग मतदान कार्डवरती कुणाला मिळणार पैसे याचा देखील आता सरकारने नवीन GRच पुढे आणला। या GRनुसार प्रत्येकाला पैसे देणं तर अवघडच आहे, परंतु राज्यातील सर्वसामान्य गरीब जनतेसाठी हा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सर्वसामान्यांच्या मुलांना, सर्वसामान्यांच्या मुलींना आणि राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य गरीब जनतेसाठी सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे राज्यात याचा खूप मोठा जल्लोष सुरू झाला आहे। आता बघूया कोणकोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत। तुमचा जिल्हा समाविष्ट आहे का, तुमच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत का, मग तुम्हाला काय करावं लागेल, कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतील, त्यासाठी अर्ज भरावा लागेल की नाही, की काय गरज लागेल, याचे देखील आपण सविस्तरपणे अंदाज घेऊया। मतदान कार्ड हे सगळ्याकडेच असणं बंधनकारक आहे। जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला कुठेही मतदान करता येणार नाही। मग ती तुमची ग्रामपंचायतची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो किंवा तुमची लोकसभेची निवडणूक असो, मतदान कार्ड तुम्हाला नसेल तर तुम्हाला कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान करता येत नाही। हा तुम्हाला बसलेला सगळ्यात मोठा फटका म्हणावा लागेल, कारण की ही योजना तुमच्यासाठी खास महत्त्वाची आहे। जर मतदान कार्ड असेल तर मात्र तुम्हाला सरकार देणार दरवर्षी 16,000 रुपयांची प्रत्यक्ष भेट थेट, ती देखील तुमच्या थेट बँक खात्यावरती, तुमच्या बँक खात्यावरती। मग बँक खातं कोणतं लागेल, सरकारी लागेल की खाजगी लागेल, यासाठी देखील आपण प्रत्येक बाबींचा अतिशय बारीकाईने विचार करून तुम्हाला ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। सध्या महाराष्ट्रातील ही योजना प्रत्येक जिल्ह्यात लागू करण्यासाठी सरकारने पावलं उचलले आहेत। मात्र सुरुवातीला हे 15 जिल्हे यासाठी समाविष्ट आहेत। या 15 जिल्ह्यामध्येच ही योजना लागू होणार आहे, उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू होणार नाही असं सरकारने कालच स्पष्ट केलं आहे। तेव्हा या योजनेमध्ये बघूया, या योजनेमध्ये विदर्भातील 3 जिल्हे आहेत, फक्त गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या 3 जिल्ह्याचा विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे। इतरत्र जिल्ह्यामध्ये ही योजना लगेच लागू होणार नाही। मराठवाड्यामध्ये बघितलं तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि संभाजीनगर हे 3 जिल्हे आहेत, म्हणजे उर्वरित 6 जिल्हे झाले। आता कोकणातील बघितलं पालघर आणि रत्नागिरी हे कोकणातील 2 जिल्हे आहेत ज्यांना ही योजना उद्यापासून लागू होईल। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे या 2 जिल्ह्यामध्ये ही योजना लागू होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांसाठी योजना लागू होईल। म्हणजे साधारणतः 12 ते 15 जिल्ह्यामध्ये योजना पुढील आठवड्यात चालू होईल आणि 1 सप्टेंबरपासून उर्वरित जिल्ह्यांसाठी ही योजना राबवायचं महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे। म्हणजे जवळजवळ राज्यातल्या 36 जिल्ह्यांसाठी ही योजना लागू आहे। सुरुवातीला काही सर्वसामान्य गरीब जिल्ह्यांसाठी ही योजना लागू केली आहे। मित्रांनो, या योजनेच्या नंतर मतदान कार्डवर तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही ज्या गावात राहता, तुम्ही ज्या शहरात राहताय त्या गावामध्ये तुमचं रेशन कार्ड असणं
असणं खूप गरजेचं आहे। नंतर तुमच्याकडे मतदान कार्ड देखील असायला हवं, मतदान कार्ड, कारण की मतदान कार्डावरच ही योजना आहे। तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला मतदान कार्डाचा पुरावा द्यावा लागेल, तरच तुम्हाला या गोष्टी तुम्हाला साध्य करता येतील, या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित हाताळता येतील। त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे आता जमिनीचा 7/12 उतारा देखील असायला हवा। तो उतारा असेल तर तुम्हाला त्या संपूर्ण गोष्टींची माहिती घेऊन तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील। आता कोणकोणती कागदपत्रं आहेत? तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेट बँक किंवा राज्यातील राष्ट्रीयकृत बँकेचं बँक खाते तुमच्याकडे असायला हवं। SBI बँक चालेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक चालेल किंवा पोस्टातलं खातं चालेल किंवा या वेगवेगळ्या सरकारी बँकातलं खातं तुमच्याकडे असायला हवं, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सरकारने राशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड आणि तुमच्याकडे बँक खातं या गोष्टींची जर तुम्ही पूर्तता केली असेल तर तुम्हाला या गोष्टींचा लाभ घेता येईल, असे सरकारने आज स्पष्ट केले आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या या पुढील आठवड्यामध्ये जमा करून तुम्ही तुमच्या गावातच हा अर्ज भरू शकता। धन्यवाद।